नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या अनुभव कथेतील कथा क्रमांक 3 सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माझ्या कथा मनापासून आवडतात हे बघून मला खरंच खूप छान वाटते। तसेच कायम माझ्या सोबत रहा। श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, श्री नारायण साने पुण्यातील एक आनंदी कुटुंब होते। त्यांचा मुलगा पुण्यातील एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होता। त्यांचे संपूर्ण कुटुंबीय स्वामींचे भक्त देखील होते। काही दिवसातच चांगली स्थळे त्यांच्या मुलासाठी चालू झाली। मुलगी सुद्धा दिसायला देखणी होती, त्यामुळे पहिल्या पसंतीतच सर्वांना आवडली। काही दिवसातच चांगला मुहूर्त काढून दोघांचे लग्न करण्याचे ठरवण्यात आले। एका चांगल्या शुभ मुहूर्तावर दोघांचे लग्न विघ्नपूर्वक पार पडले। संपूर्ण साने कुटुंब खूप खुश होते। अगदी दृष्ट लागावी असे कुटुंब होते। सर्व विधीनंतर आटोपल्यानंतर सर्वजण परतीच्या मार्गावर येत होते, परंतु देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते। परत येत असताना त्यांच्या गाडीला एका मोठ्या ट्रकची धडक बसली आणि त्यांचा अपघात झाला। आई वडिलांना व त्यांच्या सुनेला फारसे लागले नाही, परंतु अपघातामध्ये सैनिकाच्या मुलाला जोरदार गाडीचा धक्का बसून तो जोरात जमिनीवर आपटला होता व बेशुद्ध होऊन घरंगळत दरीच्या दिशेने जाऊ लागला। त्यांच्या आईवडिलांना समोर हे दिसत होते। सुनबाई ही बेशुद्ध झाल्या असल्यामुळे तिला काही सुचत नव्हते, परंतु लागल्यामुळे त्यांना पटकन हालचाल करता येत नव्हती, ना कोणाला मदत मागता येत होती। सर्व हिंमत एकवटून ते दोघेही हळूहळू एकमेकांच्या मदतीने उभे राहू लागले। त्यांनी मनात स्वामींचा धावा चालू केला आणि स्वामींच्या कृपेने अचानक त्यांचा मुलगा एका दगडाला जाऊन धडकला। दगड मोठा असल्यामुळे तो तेथेच अडकून राहिला। स्वामींच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या जीवावरील मोठे संकट टळले होते। त्याच वेळी काही देवस्थानातील मंडळी त्या रस्त्याने चालत होती। त्यांच्या नजरेत हा सर्व प्रकार पडला व ती मंडळी त्यांच्या मदतीसाठी धावून आली, जसे की स्वामींनीच पाठवले होते। तर मित्रांनो, त्यांच्या मुलालाही स्वतःसोबत घेऊन त्यांनी गाडीत टाकले। सर्वांना दवाखान्यात आणले। उपचाराला फार उशीर न झाल्याने सर्वांचे जीवन बचावले। वेळेवर उपचार मिळाल्यामुळे हा प्रसंग त्यांच्या मुलाच्या जीवावर बेतला नाही। स्वामींची कृपा असल्यामुळे वेळेवर त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने मदत देखील मिळाली आणि सर्वांचे जीव बचावले गेले। आज ते सुखात संसार करत आहेत आणि स्वामींची भक्ती सुद्धा। म्हणूनच स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मित्रांनो, आई वडील आपल्या मुलांना लहानपणापासून जीवापाड जपतात। स्वतःची इच्छा पूर्ण करून इच्छा मारून ते पहिल्यांदा मुलाचा विचार करतात, पण तीच मुले जेव्हा मोठी होतात तेव्हा आई वडिलांना त्यांच्या आधाराची गरज असते, पण ते त्यांचा हात सोडून देतात आणि आपल्या जोडीदाराचा हात पकडतात। लहानपणापासून मागेल ती वस्तू अगदी क्षणात मिळालेले हे सुद्धा त्यांना आठवत नाही, ते पण कोणत्याही तक्रारीशिवाय। वडिलांनी एखादी गोष्ट मुलाकडे मागितली तर ती वस्तू मिळेपर्यंत त्यांना त्याची वाट पाहावी लागते। असे का होते मित्रांनो? मुलांच्या मनातील प्रत्येक गोष्ट आई वडिलांना कळते, पण आई वडिलांच्या मनातील प्रत्येक गोष्ट ही मुलाला का कळत नाही? तर मित्रांनो, ह्या गोष्टीवर नक्की विचार करा। तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्ही जर माझ्यासारखे स्वामींचे भक्त असाल ना, तर पुढील कथेसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, बोला श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।